हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की रिझल्टचं अपडेट आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 यांचा निकाल इथे जाहीर करण्यात आलेला आहे आणि आजचा आपला हा व्हिडिओ त्याच संदर्भातला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती. जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती यांचा रिझल्ट इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सुरुवातीच्याच पेजवर तुम्हाला पेज नंबर 2वर तुम्हाला सिलेक्शन ऑफ लिस्ट ऑफ कट ऑफ इथे देण्यात आलेली आहे. एकूण 44 पेजचा हा PDF आहे. यामध्ये 171 रिक्त पदांसाठी ही जी एक्झाम आणि शारीरिक चाचणी घेण्यात आली होती, त्यांच्या कंबाईन आता रिझल्ट इथे लावण्यात आलेला आहे. दोन्ही टेस्टच्या आधारे आता इथे गुणवत्ता यादी आणि सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट इथे जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. लिस्ट ऑफ कट ऑफ इथे देण्यात आलेली आहे कट ऑफ, आणि एकूण हा 44 पेजचा PDF आहे. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, सुरुवातीला SCचं कॉलम दिलेलं आहे. यामध्ये जनरलची जी SC जनरलची कट ऑफ गेलेली आहे 114 मार्क्स, आणि त्यानंतर फिमेल रिझर्वेशनसाठी म्हणजे वुमन रिझर्वेशनसाठी 103 एवढी कट ऑफ गेलेली आहे SCची, आणि जे SC कॅटेगरीतले स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांची 105 एवढी कट ऑफ गेलेली, आणि प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांच्यासाठी 88 एवढी कट ऑफ गेलेली. नंतर आहे अर्थक्वेक अफेक्टेड, मी हे SC कॅटेगरी बाबतीत सांगते तुम्हाला, 96 एवढी कट ऑफ गेलेली. एक सर्व्हिसमॅन यांची पण 86 एवढी कट ऑफ गेलेली. ठीक आहे. पुढे आहे पोलीस चाइल्ड असेल तर त्यांच्यासाठी 82 एवढी कट ऑफ गेलेली, SC कॅटेगरीच्या बाबतीत सांगते मी. नंतर होमगार्डसाठी 97 आणि ऑर्फनसाठी 105 एवढी कट ऑफ गेलेली. पुढची जी कॅटेगरी आहे ST कॅटेगरी, यामध्ये जनरलची कट ऑफ जवळपास 97 मार्क्स एवढी पोहोचलेली, आणि फिमेल म्हणजे वुमन रिझर्वेशनसाठी 102 एवढी कट ऑफ लागलेली आहे, आणि स्पोर्ट पर्सनसाठी 95, आणि होमगार्ड या कॅटेगरीसाठी 105 एवढी कट ऑफ लागलेली आहे. मग DTA साठी 115 एवढी जनरलची कट ऑफ गेलेली आहे, आणि वुमन रिझर्वेशनची 106 एवढी कट ऑफ गेलेली आहे. पुढे स्पोर्ट पर्सनसाठी 87 एवढी कट ऑफ गेलेली आहे, आणि जी प्रोजेक्ट अफेक्टेड कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 110 एवढी कट ऑफ गेलेली आहे. ठीक आहे. पुढे बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी 82, आणि जो होमगार्डसाठी तिथे 98 एवढी कट ऑफ गेलेली आहे. पुढली कॅटेगरी आहे NTBची, ज्यामध्ये जनरलसाठी 109 एवढा कट ऑफ गेलेला आहे, आणि वुमन रिझर्वेशनचं 104 एवढं कट ऑफ गेलेलं आहे. जवळपास सारखाच लागलेला आहे कट ऑफ. 5 मार्काचा फरक आहे NTBमध्ये. आणि NTCमध्ये बघू शकता, जी जनरल म्हणजे मेल कॅन्डिडेटची जी कट ऑफ आहे 120 एवढी गेलेली आहे, आणि वुमनची जी कट ऑफ आहे ती 106. बराच डिफरन्स आहे वुमनमध्ये आणि जनरलमध्ये. आणि NTDसाठी बघू शकता 116 एवढी जनरलची कट ऑफ आहे, आणि पुढे वुमनसाठी 102 एवढी कट ऑफ गेलेली आहे. पुढे तुम्ही OBCसाठी बघा, OBCसाठी जवळपास जनरलची कट ऑफ 120 एवढी गेलेली, आणि वुमनसाठी तीच कट ऑफ 106 एवढी आहे. आणि जर स्पोर्ट पर्सन असेल तर त्यांच्यासाठी 100, आणि प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 110, आणि पुढे अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 84, एक सर्व्हिसमॅनसाठी 90 एवढी कट ऑफ गेलेली आहे. होमगार्ड या कॅटेगरीसाठी 108 एवढी कट ऑफ गेलेली आहे. ठीक आहे. पुढे SCBCसाठी तुम्ही बघू शकता, जनरलसाठी 118 एवढी कट ऑफ गेलेली, आणि फिमेल रिझर्वेशनसाठी म्हणजेच वुमनसाठी 104 एवढी कट ऑफ गेलेली आहे. स्पोर्ट पर्सन कॅटेगरीसाठी 103, आणि जर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर त्यांच्यासाठी 79 म्हणजे 79 एवढी कट ऑफ गेलेली आहे. पुढे एक्स सर्व्हिसमॅनसाठी 83 एवढी कट ऑफ गेलेली आहे, आणि जर ऑर्फन कॅटेगरीसाठी 105 च्या जवळपास कट ऑफ गेलेली आहे, आणि होमगार्ड या कॅटेगरीसाठी 106 एवढी कट ऑफ गेलेली. पुढे बघा तुम्ही EWSसाठी 109, जनरलसाठी 109 एवढी कट ऑफ गेलेली, आणि वुमन रिझर्वेशनसाठी 96 एवढी कट ऑफ आहे. आणि पुढे बघा तुम्ही जे ओपन कॅटेगरी, आणि महत्त्वाचं तर ओपन कॅटेगरीसाठी 122 एवढी कट ऑफ गेलेली आहे, आणि वुमनसाठी 113. ठीक आहे. तर आणि जे स्पोर्ट पर्सन आहेत त्यांच्यासाठी 117 एवढी कट ऑफ गेलेली आहे, आणि प्रोजेक्ट अफेक्टेड कॅटेगरीसाठी 111. पुढे बघू शकता एक सर्व्हिसमॅनसाठी तिथे आहे 96 एवढी कट ऑफ गेलेली आहे ओपन कॅटेगरीच्या अंडर, आणि पुढे होमगार्डसाठी 115, आणि जे पोलीस चाइल्ड आहे त्यांच्यासाठी 94 एवढी ओपन कॅटेगरीच्या अंडर ही कट ऑफ गेलेली आहे. एकूण हा 44 पेजचा PDF आहे. हा PDF मी माझ्या नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून हा PDF डाउनलोड करून तुमचं सिलेक्शन झालं आहे का हे चेक करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, त्यामार्फत तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, आणि तिथून तुम्हाला जे येणारे अपकमिंग अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर अशा प्रकारे आपण पूर्ण जी किती कट ऑफ गेलेली आहे ते बघितलं आहे.
पुढे बघू शकता तुम्ही यामध्ये ओपन कॅटेगरीचे सिलेक्शनचं दिलेलं आहे पेज नंबर 3वर. ठीक आहे. 3 ते 5 पर्यंत तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांची इथे नावे आहेत. नेक्स्ट आहे SC कॅटेगरीचं. तुम्ही बघू शकता SC कॅटेगरीसाठी 5 पेजपासून आहे तुम्हाला दिसते. नंतर तुम्हाला 8व्या पेजवर तुम्हाला दिसेल ST कॅटेगरीसाठी इथे सिलेक्शन लिस्ट दिसेल. आणि खाली तुम्हाला वेटिंग लिस्टसुद्धा देण्यात आलेली आहे. आपण खालच्या पेजला जाऊन एकदा बघूया. हे बघा इथे प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट तुम्हाला दिसते. SC BC प्रत्येक कॅटेगरीची वेटिंग लिस्ट इथे देण्यात आलेली आहे. ही जी EWSसाठी वेटिंग लिस्ट आहे. ठीक आहे. प्रत्येक कॅटेगरीची वेटिंग लिस्ट इथे जाहीर करण्यात आलेली आहे. OBCसाठी पण वेटिंग लिस्ट देण्यात आलेली आहे प्रत्येक कॅटेगरीची. आणि सुरुवातीला सिलेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट देण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण रिझल्ट हा डिटेलमध्ये बघितलेला आहे. तरीही ज्या कोणी उमेदवाराचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांनी निराशा बाळगू नका, पुढे प्रयत्न चालू ठेवा. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.